श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वटसावित्री पौर्णिमा 10 जून मंगळवारी आली आहे. या वटपौर्णिमेला काय करावे, कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या बांगड्या घालाव्या, उपवास कधी सोडावा, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वटपौर्णिमा का साजरी केली जाते, तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटसावित्रीची पौर्णिमा. त्या दिवशी स्त्रियांनी मनोभावे पूजा करावी. आपण सौभाग्यवती स्त्रीचा हा सण मानला जातो. सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले म्हणून आपण या दिवसाची आठवण म्हणून आपल्या पतीसाठी हा सण साजरा करतो. या दिवशी काही चुका करू नये, काही चुका टाळाव्या. आपण कोणते रंग वापरावे ते जेणेकरून आपल्या पतीच्या आयुष्यासाठीही चांगले असतील आणि आपल्या जीवनामध्ये काही वाईट घटनाही घडणार नाहीत. म्हणून आपण कोणते शुभ रंग वापरावे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत पाहणार आहात तेव्हा तुम्हाला यामध्ये सर्व काही सांगितलं आहे ते तुम्हाला समजेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते. म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता आपण पाहणार आहोत वटसावित्री पौर्णिमा या दिवशी कोणते रंग वापरावे जेणेकरून तुमच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा पतीच्या प्रगतीसाठी आपण जे काही कर्म करतो, कारण पत्नी ही पतीची अर्धांगिनी मानली जाते, तर आपण पत्नीने पतीसाठी जे काही करतो ते सर्व काही पुण्य आपल्या पतीला मिळते. म्हणून असे काही आपण पतीसाठी आपण काही नियम पाळावे. ते नियम कोणते आहेत तेच आपण पाहणार आहोत. कोणते रंग वापरल्याने तुमच्या जीवनामध्ये शुभ कार्य घडतील, तुमच्या पतीच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतील. पतीसाठीही हे रंग वापरले तर पतीचे आयुष्यही दीर्घ आयुष्य पतीला लाभते. म्हणून हे रंग तुम्ही वापरायचे आहेत. ते रंग कोणते, तुम्ही इतर वेळेस रंग वापरता. आजकाल आपण फॅशन म्हणून वेगवेगळे रंग वापरतो, पण रंग वापरण्याची वेळ कोणती आहे, आपण कोणत्या वेळेमध्ये कोणता रंग वापरावा ते पण आपण शास्त्र पाहिले तर रंगालाही खूप महत्त्व आहे. आपण कोणत्याही दिवशी कोणता रंग वापरतो तर त्या रंगाच्या लहरी आपल्या जे काही आपण तो रंग वापरला आहे त्या रंगाच्या लहरी, त्या पॉझिटिव्हिटी ते दुसऱ्यांनाही भेटतात आणि आपल्यालाही त्यामधून खूप काही चांगले ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये. म्हणून काही रंग हे नियमानुसार आपण वापरावे. ते रंग कोणते आहेत, वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चुकूनही रंग वापरायचे नाहीत. ते रंग कोणते आहेत, 3 रंग आहेत, ते तुम्ही बिलकुलही वापरायचे नाहीत. पहिला रंग आहे तुम्ही काळा रंग तुम्हाला बिलकुलही वटसावित्री पौर्णिमे दिवशी वापरायचा नाही. आणि दुसरा आहे पांढराही तुम्ही वापरायचा नाही. तिसरा आहे डार्क निळा कलरही तुम्ही वापरायचा नाही. आता आपण पाहणार आहोत शुभ रंग कोणते. तुम्ही शुभ रंग या दिवशी तुम्ही कोणत्या रंगाची साडी घालावी, तर तुम्हाला घालायची आहे पिवळी, लाल, चॉकलेटी, मोरपंखी, हिरवी, पोपटी, गुलाबी अशा बऱ्याच साड्या तुम्ही घालू शकता. भरपूर रंगाच्या साड्या घालू शकता, पण तुम्हाला या 3 रंगाच्या साड्या घालायच्या नाहीत, त्या मी सांगितल्या आहेत. तुम्ही बांगड्याही कोणत्याही रंगाच्या वापरू शकता, पण या दिवशी तुम्ही हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या वापरल्या तर त्या या सणासाठी
सौभाग्यवती स्त्रीचा सण आहे, सुवासिनींचा सण आहे. तर आपण हिरव्या आणि लाल बांगड्या घालतो, म्हणजे लक्ष्मी मातेचे आवडते रंग आहेत. या रंगाच्या आपण बांगड्याही घालाव्या, जेणेकरून आपण जे काही रंग वापरतो या रंगामध्येही या रंगामधून आपल्याला चांगल्या लहरी निर्माण होतात, पॉझिटिव्हिटी निर्माण होते. लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. आपण हिरवी, लाल, पिवळी, चॉकलेटी, गुलाबी, पोपटी अशा बऱ्याच साड्या घालून जर आपण वटपौर्णिमा साजरी केली तर याचे सर्व काही फळ तुमच्या पतीला मिळते. तुमच्या पतीच्या जीवनामध्ये आनंदमय वार्ता राहते. शांती सर्व काही तुम्हाला या दिवशी भेटतं. म्हणून तुम्ही काही नियम पाळावे. त्या दिवशी तुम्ही कोणते रंग वापरावे हे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे. या दिवशी कोणत्याही सौभाग्य स्त्रीचा अपमान करू नये, कोणालाही वाईट बोलू नये. प्रत्येक स्त्रीला चांगले बोलावे, त्यांच्याशी चांगले वागावे. जरी काही चुकले असेल तर आपण त्या दिवशी कोणालाही वाईट बोलायचे नाही, कारण तुम्ही त्या दिवशी जे काही कार्य करणार आहात, जे काही पूजा करणार आहात त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही. म्हणून इतरांना वाईट बोलू नये. त्या दिवशी कोणत्याही सुवासिनी स्त्रियांना एकमेकीला वाईट बोलायचे नाही, प्रत्येकाशी चांगले वागायचे आहे. श्री स्वामी समर्थ.